श्री स्वामी समर्थ जयशंकर मित्रांनो, मी आज बऱ्याच दिवसांनी आपल्या यूट्यूब चॅनलवर सद्गुरू शंकर महाराजांशी निगडीत, त्यांच्या चरित्राशी निगडीत एका प्रसंगावर, एका व्यक्तीसंबंधित, त्यांच्या शिष्यसंबंधी मी माहिती देणार आहे. तर पुण्यात आप्पा बळवंत चौक म्हणून आपल्याला सगळ्यांना माहितीच असेल, बरोबर. तर आप्पा बळवंत चौक सरदार मेहेंदळे जे होते, आप्पासाहेब मेहेंदळे, हे पानिपतच्या लढाईमध्ये त्यांनी शौर्य गाजवल्यामुळे त्या चौकाला तसं नाव दिलं गेलं, बरोबर. पण मित्रांनो, त्या चौकामध्ये मेहेंदळ्यांचा वाडा होता. त्या मेहेंदळ्यांच्या वाड्यामध्ये रावसाहेब मेहेंदळे नावाचे एक व्यक्तिमत्व राहत होते, ज्यांच्या पहिल्या पत्नी या काही कारणास्तव निवर्तल्या. पहिल्या पत्नी आजारपणात निवर्तल्यानंतर त्यांच्या मित्रांच्या आग्रहास्तव त्यांनी दुसरा विवाह केला. आणि दुसरा विवाह केल्यानंतर ताईसाहेब मेहेंदळेंशी जेव्हा त्यांचा विवाह झाला, त्या विवाहानंतर त्यांच्या आयुष्यामध्ये वैमनस्य आलं. वैवाहिक जीवन त्यांचं व्यवस्थित बसत नव्हतं, कारण काय, वयाचा तफावत. आणि ताईसाहेब मेहेंदळे ज्यावेळेस नैराश्यात गेल्या, नैराश्यात जाऊन त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. त्या आत्महत्येच्या प्रयत्नासह ज्यावेळेस त्या गेल्या होत्या, त्यावेळेस त्यांना एका आध्यात्मिक बाहेर निघाल्या आणि त्यांनी घरी जाण्याचा ज्यावेळेस विचार केला, त्यावेळेस नुरी म्हणून एक होते. ते म्हणाले की एक सत्पुरुष आलेले आहेत, त्या सत्पुरुषाच्या दर्शनासाठी आपण जाऊयात. ज्यावेळेस त्या तिथे दर्शनासाठी गेल्या, त्यावेळेस तिथे आलेल्या त्या सत्पुरुषाने त्यांच्या मनाकंठाला स्पर्श केला. काही काळासाठी ताईसाहेब मेहेंदळेंची समाधी लागली, बरोबर. समाधी लागल्यानंतर ज्यावेळेस त्या समाधीतून बाहेर आल्या, त्यावेळेस तो सत्पुरुष जोराने ओरडला की मी बेबीला खाल्लं. ते सत्पुरुष म्हणजे श्री सद्गुरू शंकर महाराज. शंकर महाराजांनी ताईसाहेबांना ज्ञानेश्वरीवर प्रवचन करण्याचं एक म्हणतात ना की एक आदेश दिला. आणि त्यानंतर ताईसाहेब मेहेंदळेंच्या आणि रावसाहेब मेहेंदळेंच्या आयुष्यामध्ये पूर्णपणे एक नवीन बदल झाला आणि त्यांचं आयुष्य हे ज्ञानेश्वरीच्या रसास्वादाने फुलून गेलं. ज्यावेळेस मेहेंदळे वाड्यामध्ये ताईसाहेब आणि रावसाहेब मेहेंदळेकडे महाराज येत असत, सद्गुरू शंकर महाराज येत असत, त्यावेळेस सद्गुरू शंकर महाराजांनी अनेक लीला त्या मेहेंदळे वाड्यात केल्या. आज तिथे नवीन मठाची स्थापना झालेली आहे. तुम्ही ज्यावेळेस पुण्यात जाल, त्यावेळेस नक्कीच त्या मठाच्या दर्शनासाठी जा. पण सद्गुरूच्या आशीर्वादाने एका आत्महत्येकडे प्रयत्न करणाऱ्या स्त्रीपासून ते ताईसाहेब ज्ञानेश्वरीवर प्रवचन करणारी एक स्त्री, एक साध्वी रूपात त्या झाल्या. आणि त्यांनी जवळजवळ 40 ते 45 वर्ष मेहेंदळे वाड्यामध्ये ज्ञानेश्वरीची प्रवचनं केली. महाराजांनी अनेक लीला केल्या. मेहेंदळेंच्या वाड्यातच बालगंधर्वांना महाराजांमध्ये पांडुरंगाचा ABC चौक म्हणजे आप्पा बळवंत चौकाचा आणि सद्गुरू शंकर महाराजांचा अशा प्रकारे एक संबंध आलेला आहे, बरोबर. की महाराजांनी सद्गुरू रूपात त्यांच्या आयुष्यात येऊन त्यांच्या आयुष्याला पूर्णपणे बदल दिला. सद्गुरूचं कामच आहे की शिष्याच्या आयुष्यात आलेले अनेक प्रसंग असतील, अनेक घटना घडलेल्या असतील, त्यातून त्याला बाहेर काढणं, त्याला साधनेच्या मार्गाला, अध्यात्माच्या मार्गाला, नामस्मरणाच्या मार्गाला, जपाच्या मार्गाला, ज्ञानाच्या मार्गाला लावणं, हेच सद्गुरूचं काम आहे. आपणही महाराजांच्या नवीन स्थापन झालेला जो मठ आहे, तिथे दर्शन घ्या, सद्गुरूचा कृपा आशीर्वाद प्राप्त करा. श्री स्वामी समर्थ. जयशंकर.